दीपक भाई केदारांच्या नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। आज इंदापूर हे चळवळीचं केंद्र आहे आणि इंदापूर मधून आमचे नितीन भाऊ सरवदे यांनी ही क्रांतीची मशाल पेटवलेली आहे। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या। आज डॉक्टर दीपक भाई केदार हे गेल्या 15 वर्षापासून समाजासाठी लढतायत, झगडतायत आणि पायाला भीमग्रीव बांधून महाराष्ट्रच नाही तर या देशातले 4 राज्य त्यांनी पिंजून काढलेत। कधी कुटुंबाचा विचार केला नाही, कधी घराचा विचार केला नाही, फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन सैरावैरा महाराष्ट्रभर फिरणारा माझा नेता। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या। बंधूंनो, आज या महाराष्ट्राची परिस्थिती बिकट आहे। इथला RSS बीजेपीचं सरकार जाती जातीमध्ये भांडण लावायचं कट कारस्थान करत आहे। उपवर्गीकरणाबद्दल वाद लावायचा प्रयत्न करत आहे। भावामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे। भांडण लावायचे, महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आणि या दंगलीच्या माध्यमातून नेता घडवायचा, हे त्यांचं षडयंत्र आपण ओळखून घेतलं पाहिजे। आणि हे त्यांचं षडयंत्र दीपक भाई केदारांनी ओळखून घेतलं आणि यांच्या दंगलीचं राजकारण उधळून लावलं। या महाराष्ट्रामध्ये जर पहिला कोणी नेता असेल तर ते पॅन्थर दीपक भाई केदार आहे, एवढं लक्षात घ्या। भाईंच्या नेतृत्वामध्ये आम्ही आरक्षण बचाव यात्रा सुद्धा काढली होती। आरक्षण बचाव यात्रा काढली तर पहिल्याच दिवशी आम्ही बिलोली मधून ही यात्रा चालू केली होती। या यात्रेचा यलगार केला, ही यात्रा सुरू केली आणि त्याच दिवशी या देवेंद्र फडणवीसांचं सरकार घाबरलं। आमच्या तिथल्या जिल्हा अध्यक्षांवर, तालुका अध्यक्षांवर यांनी केसेस केल्या, पण आम्ही सुद्धा त्यांना ठणकावून सांगितलं की पॅन्थर आहे, तुमच्या केसेसला घाबरणारा नाहीये। मनुवाद्यांचा, जातीवाद्यांचा तुमचा बाप पॅन्थर आहे, बाबासाहेबांचा वारसदार या ठिकाणी पॅन्थर आहे, हा घाबरणारा नाहीये। अनेक षडयंत्र केली, यात्रा उधळून लावण्याचा प्रयत्न केला, पण बाबासाहेबांची औलाद, पॅन्थरची औलाद मागे हटली नाही। तुम्ही बघत आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक अन्याय अत्याचार घडत आहेत, या देशामध्ये अन्याय अत्याचार घडत आहेत। आपल्यासाठी धावून येणारा कोणी नाहीये, कोणताच नेता आपल्यासाठी धावून येत नाही। फक्त कानाकोपऱ्यात धावून जाण्याचं काम जर कोणी करत असेल तर समाज रक्षक डॉक्टर दीपक भाई केदार करतात, एवढं लक्षात घ्या। भाईंचं काम तुम्ही बघताय, भाईला तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघताय, फेसबुकवर बघताय, इंस्टाग्रामवर बघताय, युट्यूबवर बघताय। सगळ्या ठिकाणी आपल्या समाजासाठी, समग्र बहुजन समाजासाठी जाती धर्माचा विचार न करता प्रत्येक जातीसाठी धावून जाणारा आपला ठाण्या वाघ दीपक भाई केदार आहेत। हे बाबासाहेबांचे विचार आहेत, हे महात्मा ज्योतिराव फुलेंचे विचार आहेत, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत। 18 पगड जातीला धरून चालणारा आमचा नेता पॅन्थर दीपक भाई केदार या महाराष्ट्रामध्ये फक्त आपल्याला लढताना दिसतो, इतर कोणीच आपल्याला लढताना दिसत नाही। ही खंत आपल्या मनात आहे। बहुजनांना सोबत घेऊन भाई या महाराष्ट्रामध्ये चालतायत। मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, अन्याय अत्याचाराचा 17 वाढत चाललाय। हत्याकांड दलितांचे होतात तेव्हा तुमचं रक्त काही गुटत नाही। जाळल्या जातात वस्त्या दलितांच्या तेव्हा तुमच्या नयनी अश्रू का दाटत नाही। आणि दलितांच्याच मतावर राज्य करता भाड खाऊन तुम्हाला लाज कशी वाटत नाही, तुम्हाला लाज कशी वाटत नाही। आपल्या मतांवर हे इथलं बेगडी गेंड्याच्या कातडीचं सरकार राज्य करत आहे। आपल्या मतांवर हे पोळी भाजण्याचं काम करत आहे। इलेक्शन आलं त्यावेळेस आपल्या हे पायावर पडतात, नाहीतर आपल्यावर अन्याय करतात। हे यांची चाल तुम्ही लक्षात घेतली पाहिजे। हे इंदापूर क्रांतीचं शहर आहे, चळवळीचं केंद्र आहे।
या ठिकाणी ही जी क्रांतीची मशाल तुम्ही पेटवली हे कायम अशीच तेवत ठेवा आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. बंधूंनो, जर आज लढलो नाही तर गुलामी आल्याशिवाय राहणार नाही आणि गुलामी जर आली तर परत आपल्या गळ्यात गाडगा आणि पाठीला झाडू येऊ शकतो, एवढं लक्षात घ्या. तेव्हा आपल्याला वाचवायला कोणी येणार नाही. आज आपला बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत नाही. आता आपल्याला स्वतः लढावं लागेल. न्याय मिळत नसेल तर तो हिसकावून घ्यावा लागेल, हे आपल्या बापाने आपल्याला सांगितलंय. म्हणून लढा, बंड करा. कितीही हल्ले केले तरी डगमगून जाऊ नका. त्याविरुद्ध एल्गार करा. हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग आमचे बाले किल्ले, असाच आमचा ताठ रमाता, मुळी न खाली लवे, तुफानातले दिवे रे आम्ही, तुफानातले दिवे. एवढं लक्षात घ्या, आपण तुफानातले दिवे आहे. बाबासाहेबांचे औलाद आहे.